महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर कालपासून जे आंदोलन चालू आहे, तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब पाथरकर आहेत. बाळासाहेब पाथरकरांचा परिचय म्हणजे शिरसाळ किंवा परळी याच ठिकाणी नसून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलनासाठी आजपर्यंत भरपूर ठिकाणी आक्रमक भूमिका असतात त्यांच्या. तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. बाळासाहेब, या ठिकाणी ग्रामीण बँकेचे जे कर्मचारी आहेत तर यांचा पत्रकारांसोबत जो संवाद झाला तर त्या संदर्भात आपलं काय मत आहे? मी व्हिडिओ बघितला. तो मॅनेजर म्हणतोय की आतमध्ये येण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. अरे मध्ये घेण्यासाठी काय मंत्र्याची कॅबिन आहे का काय? अरे मंत्र्याच्या कॅबिन मध्ये जायला कोणी परवानगी नाही. आता कोणी मुख्यमंत्र्याकडे डायरेक्ट जातोय आणि तू मॅनेजर आहे आणि बँक कोणासाठी? शेतकऱ्यासाठी ना. इथं परवानगीची गरज काय? दुसरी गोष्ट आहे, हे ग्रामीण भाग आहे, मराठी भाग आहे. अरे इथं मराठी बोलायला पाहिजे आणि हा मराठी बोलत नाही. अरे बाहेर राज्यातून येऊन आम्हाला इथं खोटे गुन्हे द्यायची धमकी देतो आणि ते पण कुणाला? पत्रकारांना. पत्रकारांना ही भाषा असेल तर सामान्य शेतकऱ्याला कसं बोलत असेल? ह्या अशा अधिकाऱ्यांना चांगला काटोडी नुसतं बदलीच नाही, किमान 6 महिने तरी याचं निलंबन करायला पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन इथं खोटे गुन्हे दाखल करायला धमकी देतो. एवढा माज आहे ना, चांगल्या चांगल्यांचा माज आम्ही महाराष्ट्रीयन उतरतो. अरे तू तर बँक मॅनेजर आहे, चांगल्या चांगल्यांना आम्ही माज मोडलाय चांगल्या चांगल्याचा. तू लय चिल्लर आहे रे. तू आमच्या नादाला लागू नको. चांगल्या चांगल्यांना तुला फुकलं तरी उडून जाशील.